2019 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघात मोठा पराभव आणि 2026 मध्ये थेट राज्यसभेची एंट्री। हा फक्त पुनरागमनाचा किस्सा नाहीये, हा आहे वारशाच्या लढाईचा नवा अध्याय। पार्थ पवार दिल्लीकडे रवाना होणार। अजित पवार यांच्या निधनानंतर नेतृत्वाची धुरा त्यांच्या खांद्यावर येणार का, की आजोबा शरद पवार यांची छाया कायम राहणार? आत्या सुप्रिया सुळे यांची संसदीय ताकद आणि आतूनच उभं राहिलेलं चुलत भाऊ रोहित पवार यांचं आव्हान। विलिनीकरण, वारसा आणि सत्ता या खेळात कोण सरस ठरणार? पार्थ पवार नव्याने उभारी घेणार, की आजोबा शरद पवार पुन्हा चेकमेट देणार? त्यातूनच मोठा सवाल उपस्थित होतोय। अजित पवारांचा खरा वारसा कोणाकडे? नमस्कार, मी विहंग ठाकूर। अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार राज्यसभेत जाणार यावर राष्ट्रवादी अजितदादा गटाने शिक्कामोर्तब केले। यामुळे 16 मार्चला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत अजितदादा गटाकडून पार्थ पवार यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे। पुण्यातील मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात मिळालेल्या क्लीन चिट नंतर त्याचे संकेत मिळू लागले होते। पण प्रश्न आहे, अजित पवारांच्या निधनानंतर एक राजकीय पोकळी निर्माण झाली आहे, ती कोण भरून काढणार? दादांचं राजकीय वलय, कर्तृत्व आणि नेतृत्व एवढं मोठं होतं की त्यांची बरोबरी करू शकेल असा युवा नेता पवारांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीकडे सध्या तरी नाही। पण अजितदादांचा राजकीय वारसा कुणाकडे जाणार याच्या चर्चाही या निमित्तानं होऊ लागल्यात। त्यात अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूनंतर हा घातपात तर नाही ना, असा सवाल पुतण्या रोहित पवार यांच्याकडून व्यक्त केला जातोय। मुंबई दिल्लीत पत्रकार परिषदा घेऊन रोहित पवार हा मुद्दा लावून धरतायत। त्यामुळे जनतेत आणि अजितदादांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात रोहित पवार यशस्वी झाल्याच्या चर्चाही आहेत। त्यामुळे अजितदादांचा वारसा कोण चालवणार यासाठी पवार कुटुंबातील युवकांमधील ही राजकीय चढाओढ तर नाही ना, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगतायत। पण महत्त्वाचा प्रश्न, पार्थ पवार याला कसं सामोरे जाणार? आपल्या वडिलांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी कशी भरून काढतात, यावरच पार्थ यांची राजकीय वाटचाल अवलंबून असणार आहे। पण पार्थ यांची वाट सोपी नाही आणि ते समजून घेण्यासाठी आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल। 2019 सालची लोकसभा निवडणूक आणि माढा लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांची निवडणूक लढण्याची चर्चा सुरू होती। त्यातच अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आणि पवार परिवारातून विरोधाचे सूर उमटू लागले होते। सुप्रिया सुळे बारामतीच्या खासदार होत्या, त्यात माढ्यातून शरद पवार लढणार आणि मग मावळमधून पार्थ पवार लढले तर एका वेळी पवार कुटुंबातील 3 उमेदवार उभ्या असल्याच्या चर्चा रंगतील, असा आजोबा शरद पवारांचा सूर होता। त्यातून त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा करून टाकली। त्यातून पवार परिवारात काही आलबेल नसल्याच्या चर्चाही रंगल्या। त्यात मावळ लोकसभेमध्ये पार्थ पवार शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्याकडून लाखभर मतांनी पराभूत झाले। त्यापूर्वी पत्रकारांनी घराणेशाहीवरून छेडल्यावर पार्थ यांच्या पराभवाची भविष्यवाणी शरद पवारांनी आधीच केली होती। ठेच लागल्यावर पावले आपोआप सरळ पडतील, अशा सूचक शब्दात पार्थ यांच्या उमेदवारीवरून मत व्यक्त केलं होतं। या सगळ्या चर्चांमुळे पवार फॅमिलीतील पार्थ यांच्या नावाला असलेला विरोध स्पष्ट जाणवत होता। त्यावेळी शरद पवार यांनी मावळ मतदारसंघात तेवढी मेहनत घेतली नसल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या। मुलगा पार्थ याचा पराभव अजितदादांच्या जिव्हारी लागला होता। शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबद्दल केलेली राजकीय टिप्पणी नेहमी चर्चेचा विषय ठरली। मग या सरकार काळात अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूची चौकशी CBIकडे देण्याची मागणी पार्थ पवार यांनी केली आणि मीडियाने प्रश्न जेव्हा पवारांना विचारला तेव्हा नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, तो अपरिपक्व आहे, अशा तिखट शब्दात शरद पवार यांनी कान टोचणी केली। या सार्वजनिक विधानामुळे अजित पवार नाराज झाल्याचीही तेव्हा चर्चा होती। त्यातच राम मंदिराच्या भूमिपूजनाचं समर्थन पार्थ पवार यांनी केलं होतं। पवारांच्या विरोधातील ती भूमिका चर्चेचा विषय ठरली होती, पण त्यानंतर पार्थ यांची फारशी चर्चा झाली नाही। अजित पवार यांनी भाजपासोबत जात स्वतंत्र चूल मांडली। महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले, पण 2024च्या लोकसभा निवडणुकीतील बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचार पाहता पवार परिवारात आलबेल नाही हे स्पष्ट झालं। बारामतीत 2024च्या लोकसभा निवडणुकीत नणंद सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढत देत सुनेत्रा पवार पराभूत झाल्या।
त्यानंतर अजितदादांनी त्यांना राज्यसभेवर धाडलं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या पवार नाहीत असं प्रचारादरम्यान शरद पवार यांनी केलेलं ते विधान याचं शल्य अजूनही सुनेत्रा पवार यांना असेलच. सुनेवर केलेला पवारांचा हा राजकीय वार होता. याआधी नातू पार्थ पवार यांच्यावरील भाष्य आणि मग सुनेत्रा पवारांबाबतचं ते विधान यामुळे पवार परिवारात अजितदादा कुटुंब साईडलाईन झाल्याच्या चर्चा दबक्या आवाजात झाल्या. पण अजितदादांनी 2024च्या विधानसभेत कमबॅक केलं. शरद पवार गटाला धक्का बसला. त्यानंतर मग विलिनीकरणाच्या चर्चाही होऊ लागल्या. पण दादा अकाली गेले आणि या चर्चांना पूर्णविराम मिळाला. पण मग अजितदादांचा पक्ष नाही तर वारसा तरी आपल्याकडे यावा यासाठी पवार परिवारात रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचा विमान अपघातातील मृत्यू हा घातपात आहे अशी वल्गना पुतण्या रोहित पवार यांनी सुरूच ठेवली आहे. अजितदादांच्या जाण्यानंतर सर्वाधिक धक्का आपल्यालाच बसलाय आणि यात काहीतरी काळभेर आहे याचा पाठपुरावा मीच करतोय असं सांगत रोहित पवार यांनी आघाडी घेतली आणि कुठेतरी अजितदादा गटावरही याचा दबाव आला. अर्थात CBI चौकशीची घोषणा राज्य सरकारने केलेली असली तरी जनता आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात रोहित यशस्वी झाले आहेत असं सध्या तरी चित्र आहे. यात अजितदादांच्या कुटुंबाने संयम राखत बोलणं टाळलं. त्यामुळे अजितदादांचा वारसा शरद पवार गटाकडे राखण्याची रोहित पवार यांची ही कसरत तर नाही ना ही चर्चा आता होते. त्यात सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाची धुरा आहे. त्यात मुलगा पार्थ पवार याला राज्यसभेची उमेदवारी देऊन युवा नेतृत्व पुढे करण्याची खेळी अजितदादा गटाकडून होते. यात 8 वर्षांपूर्वीपासून राष्ट्रीय राजकारणात जाण्याची पार्थ यांची इच्छा पूर्ण होणार आहे. पण रोहित पवार यांचं आव्हान पार्थ यांच्या पुढे असेल यात शंका नाही. राज्यभरातील दादांच्या कार्यकर्त्यांना एकजूट ठेवण्याचं आव्हान पार्थला पेलावं लागणार आहे. तरच दादा गटाचं अस्तित्व कायम राहणार आहे. राज्यसभेची एंट्री ही फक्त खासदारकी नाहीये, ती वारशाची घोषणा आहे. पार्थ पवार यांच्यासमोर मोठी संधी चालून आली आहे. पण कसोटी त्याहून मोठी आहे. 2019चा पराभव, घरातील मतभेद आणि कार्यकर्त्यांचा संभ्रम हे सगळं पार करत नेतृत्व सिद्ध करावं लागणार आहे. अजित पवार यांचा वारसा केवळ आडनावाने मिळत नाही, तो संघटना उभी करून, कार्यकर्ते जोडून आणि दिल्ली महाराष्ट्र दोन्ही ठिकाणी प्रभाव सिद्ध करावा लागेल. दुसऱ्या बाजूला चुलत भाऊ रोहित याची आक्रमक भूमिका आणि पडद्यामागे अजूनही प्रभावी असलेले शरद पवार. त्यामुळे दिल्लीत खासदारकीची शपथ पार्थ घेतीलही. पण महाराष्ट्राच्या राजकारणात शिक्कामोर्तब होण्यासाठी अजून अनेक लढाया बाकी आहेत. आणि शेवटी प्रश्न तोच, वारसा मिळतो पण तो सिद्ध करावा लागतो. याविषयी तुमचं मत काय? कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.